वडापाव आलेला आहे, दिसतो तरी छान आहे. आता आपण आलो इकडच्या फार्मर्स मार्केटमध्ये, बाईक पार्क केलेली आहे आणि आता बघूया काय काय मिळतं इकडे. आता आपण आलो आपल्या चहाच्या स्पॉटवर. मिस्टर अक्षय कटिंग उठतोय. पीसफुल वाटतं इकडे, जास्त ट्रॅफिकचा आवाज नाही, गाड्यांचा, एअर क्वालिटी एकदम मस्त. कसा आहे ज्यूस रोहन? मस्त आहे रे, मस्त आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळचे वाजलेत 8:30 आणि लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही सकाळी सायकलिंगला जाणार आहोत, तर त्याचीच तयारी करतोय आम्ही. अक्षय चहा बनवतोय, अस्मिता काय करते ती इन्स्पेक्ट करते कसा बनतोय, आणि मी आणि प्रद्युम्न टाइमपास करतोय. तर आता 15-20 मिनिटात निघायचा प्लॅन आहे आमचा. आणि इकडे एक मस्त ट्रेलचा असा एक लूप आहे, सिटी सेंटर लूप म्हणून, तर तो आपल्याला करायचा आहे. आणि आपण बरोबर चहा घेऊन चाललोय, म्हणजे वाटेत आपल्याला एक चहाचा स्पॉट येणार आहे, तिकडे थांबून चहा प्यायचंय. आणि बिस्किट पण नाही आहे खायला. असे इलायची आणि आलं. आलं झालं कुठून? आलं थोडं झालं, अजून एक थोडा तुकडा लागेल. आला डाला आहे. अक्षय चहा बेस्ट चहा. मी वर्स्ट बनवतो. मी 2 लोकांचं मस्त बनवतो. संध्याकाळी तुझ्यावर जिम्मेदारी. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 7. किती आहे बाहेर टेम्परेचर? Alexa, what's the temperature? Good morning, Rohan. Right now, it's 25 degrees Celsius. 25. Today, expect a high of 33 degrees. बाप रे. हा माझ्या मम्मीने बनवलेला चहा मसाला आहे. ह्याच्यात आहे काहीतरी मस्त आहे, पण वेलची सुंठ आहे का? हा सुंठ आहे. सुंठ म्हणजे जिंजर पावडर ना? ड्राईड जिंजर. ड्राईड जिंजर. चहा तयार आहे, थर्मस मध्ये टाकतो. आणि मम्मी डॅडी आलेले तेव्हा त्यांनी हा थर्मस आणला होता. मस्त एकदम क्लीन पद्धतीने मी चहा ओतलेला आहे, पण तो खूपच होता आणि त्याच्यामध्ये आलं वगैरे होतं म्हणून बॅग बदलतात, कारण असं त्याची बॅग छोटी आहे. त्या बॅगेत एक बॉटल आणि थोडेसे स्नॅक्स फिट होत होते. हां, पाणी राहत होतं, तर मी अक्षयची बॅग घेतोय आता. चला आता निघूया. परत आपल्याला सायकल घ्यायच्या आहेत कालसारख्या. बघा या गाडीचा कलर किती मस्त आहे. परत आलो यात सायकल घ्यायला. सेमवाल्याच आहेत, कालच्या कोणी घेतल्या नाही आहेत. आज आपण वेगळ्या रस्त्याने चाललो आहे, ऑपोजिट साईडला चाललो आहे आपण, सरळ सरळ. हे आपलं मायर सुपर मार्केट घराच्या एवढ्या जवळ आहे, 5 मिनिट्सचा वॉक आहे. आणि इकडे सगळे रेस्टॉरंट्स आहेत, थाय आहे, जॅपनीज आहे. इथे हा एक पब सारखा आहे. हे गोंडाडो टाकोज मिळतात इकडे. आणि कॉफी शॉप आहे. वॉकिंग डिस्टन्समध्ये खूप चांगलं आहे टाइमपास करायला, खायला प्यायला. आणि हे थाय फूड आहे. आणि हा आयरिश पब आहे. आणि आज सायकल आम्ही स्विच केलेल्या आहेत. हे लोक चालवत आहेत, ती वाली जरा कम्फर्टेबल आहे, सिटी क्रुझर आहे. ही जरा माउंटन बाईक सारखी आहे, मी घेतली आहे ती. बस थांबतात सगळे सायकलसाठी. आणि ते माझा दुसरा फोन आहे, तो मी होल्डरला लावलेला आहे. कधी नवीन रस्ता एक्सप्लोअर करतो तेव्हा मॅप वगैरे लावतो मी. आता आपण हा करतोय सिटी सेंटर लूप म्हणून. हे बघा सिटी सेंटर लूपचे साईन बोर्ड्स आहेत सगळे, लेफ्ट आणि स्ट्रेट. सिटी सेंटर लूप इकडे राईटला आहे. आपण एक छोटी डिटूर मारतोय. हे बघा हे वॉटर पार्क आहे कम्युनिटीचं, फ्री आहे सगळ्यांना, पण मोस्टली लहान मुलंच येतात तिकडे. हो असतात रॅबिट, संध्याकाळी जास्त असतात, आत्ता माहित नाही दिसतील की नाही. डाऊन झालं की मस्त वाटतं, पेडल मारावं लागत नाही. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. हा छोटासा लेक आहे, त्याच्यावर बोर्ड वॉक बनवलेला आहे. पीसफुल वाटतं इकडे, जास्त ट्रॅफिकचा आवाज नाही, गाड्यांचा, एअर क्वालिटी एकदम मस्त.
सकाळी सकाळी लोक पण एकदम कमी. सरळ सरळ. पाणी काय असं खोल नाही आहे, पुढे असेल पण इकडे तरी वाटत नाही आहे खोल. हो, आता आपण इकडनं गेलो होतो, डिटूर मारली ती. आता परत आपण आपल्या मेन ट्रॅकला आलो आहे. आता इकडनं पुढे सगळा सावलीवाला रस्ता आहे. अक्षय आणि अस्मिताने सायकल स्विच केली आहे कारण अस्मिताचे थोडे पाय दुखत आहेत आणि त्यावाल्या सायकलला गेअर जास्त आहेत, सो थोडं इझी पडतं. आणि ह्या रेंटवाल्या सायकलला फक्त 3च गेअर आहेत. फुलं मस्त आहेत ना, पर्पल कलरची आहेत. आज समोर आला आपला मोनॉन ग्रीनवे, जो आपण काल गेलो होतो. आपण छोटासाच सेक्शन गेला होता, आज पण खूप मागणं येतोय. लेफ्ट. थोड्या थोड्या डिस्टन्सवर असे पब्लिक रेस्टरूम बांधलेले आहेत आणि परत त्या रेंटल सायकल आणि मग सायकल रिपेअरसाठी पंप वगैरे. बघा, तर खूप वेळ असाच रस्ता आहे. काहीतरी चेंज झाला की दाखवतो तुम्हाला. तुझा ओपन जिम आहे इकडे. ते साईडला छोटीशी नदी टाईपचं आहे. आता पुढे आली आहे कार्मेलची आर्ट्स डिस्ट्रिक्ट आणि इकडे एव्हरी सॅटर्डे मॉर्निंग फार्मर्स मार्केट असतं. सगळे आसपासचे फार्मर्स असतात, लोकल वेंडर्स असतात, ते सगळं फ्रेश सामान आणतात, खायचे पिचे स्टॉल लावतात. धमाल असते. आज पण असं वाटतंय आहे, लोकांच्या हातात भाज्यांच्या पिशव्या वगैरे दिसत आहेत. हे मस्त एरिया आहे. संध्याकाळी पण छान वाटतं. मी युजली संध्याकाळी येतो वीकडेजला ऑफिस नंतर. पण हां, हे सगळे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहेत लेफ्ट राईटला. आता इथे लेफ्टला सायकल लावूया आपण. रोहनच्या सायकल्सला लॉक नाही आहे म्हणून त्याने जी रेंटेड आहे ना त्याचंच लॉक दुसऱ्या सायकलला पण लावलं आहे आणि ते वापरतं. आता आपण आलो इकडच्या फार्मर्स मार्केटमध्ये. बाईक पार्क केलेली आहे आणि आता बघूया काय काय मिळतं इकडे. विचार, तू आलायस आधी इथे? हो आलोय मी, 4-5 वेळा आलोय. हनी आहे इकडे. बेगल पण आहे इथे. कॉफी आहे. सेम आपलं हे भाजी मार्केट सारखं आहे बघ. चहाचं दुकान आहे पण इथे बनलेला मिळत नाही, ते पॅकेट मिळतात चहाचे. हे नाही, बनलेला पण मिळतोय रे, पण आपण आणलाय आता. भाज्या पण आहेत. कांदे बघ. हो, कांदा बघ. तर आम्ही आता एका ज्यूस सेंटरमध्ये थांबलो आहे आणि इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. त्यातलं आम्ही हे चूज केलं आहे, स्ट्रॉबेरी किवी लॅमिनेट जिंजर टर्मरिक. आणि ह्याच्यात नो ॲडेड शुगर आहे, कोल्ड प्रेस, नो ॲडेड शुगर. आधी एकच घेतोय ट्राय करायला. पॉपकॉर्न बघा ना, पॉपकॉर्नची बॅग बघा ना केवढी आहे, अख्खं गाव खाईल. त्याचं लाईव्ह म्युझिक असतं. आम्ही एकच घेतोय कारण की आमच्याकडे ऑलरेडी स्नॅक्स आहेत बॅगमध्ये आणि आम्ही ज्यूस पण घेतोय. काय काय टॉपिंग केलं? स्ट्रॉबेरी, बनानास, ब्लूबेरीज अँड नटेला. ओके, नाईस. एक सावलीत, हां तेच, सावलीत एक जागा पकडू. कसं आहे ज्यूस रोहन? मस्त आहे, छान आहे. वॉफल ट्राय करायचं. मस्त आहे. हां, एकदम रिफ्रेशिंग, जबरदस्त आहे ना. एकदम असं विदाउट शुगर. हां, एकदम नॅचरल फ्लेवर आहे. इथे मस्त AC मध्ये लोक पण इथे थांबून खातात पितात आहेत. हे पब्लिक थिएटर आहे. पाणी वगैरे भरलं आहे आम्ही. आता परत निघूया. बोच्याला चटके लागणार आहेत, सीट सॉलिड तापली. चला परत जर्नी कंटिन्यू करूया. ते खेळायला मस्त डॉग पार्क आहे. इथे लहान मुलांचं पण पार्क आहे छोटं. हे काहीतरी नवीन आहे.
बसायला टेबल आणि हे सगळं फ्री आहे. सगळं सिटी जे टॅक्स भरतात इकडचे लोक त्यांच्यासाठी आहे. फ्री टेबल टेनिसचं टेबल, वेगवेगळे गेम्स पण आहेत अजून. आणि आता राईट साईडला वॉकिंग ट्रेल आहे, लेफ्ट साईडला बायकिंग ट्रेल आहे. आता पुढे फाउंटन पण येतील की लहान मुलं अशीच भिजायला मजा करायला येतात. आणि इकडची लोक खूप फास्ट जातात सायकलने. आम्ही जरा साईट सीइंग करत करत आरामात हळूहळू चाललो आहे. फाउंटन आले जे बोललो होतो ते. छोटे छोटे असे कॉफी शॉप्स, मग सायकलची दुकानं, रेस्टॉरंट. हां, फ्लावर्स प्रत्येक स्ट्रीट लॅम्पवर मस्त फ्लावर्स लटकवलेले आहेत. हे बघ, हे मी बोलतो जे पुतळे बनवलेले आहेत ना एकदम खरे वाटतात. हा खोटा वाटतोय पण पुढे अजून खरे वाटेल. कपडे बघ ना त्याचे कसे वाटतात. इथे एक पिझ्झाचं रेस्टॉरंट आहे, हे मस्त आहे. मी तिकडे जातो कधी कधी. इथे काउंटर बस किती सायकलिस्ट गेले आणि किती पेडेस्ट्रियन गेले त्याचं. आज 775 लोक गेली आहेत चालत आणि 515 सायकली गेल्या आहेत. हे ते पिझ्झा रेस्टॉरंटची मी बोलत होतो. आणि ही मेन स्ट्रीट आली कार्मेलची. इथे पण कॉफी शॉप आहे, बर्गर शॉप आहे, आईस्क्रीम. आता परत आपला जंगलवाला रस्ता स्टार्ट झाला. हो ना, आपण लहानपणी इंडियात सायकल चालवायचं तर बिल्डिंगमध्येच, कधी असं नेचरमध्ये चालवलंच नाही. ओके, हां, लेफ्ट. आम्हाला आता लेफ्ट घ्यायचं आहे सिटी सेंटर लूपच्या इकडून. रोहन त्याचे परत स्टंट्स दाखवत आहे विदाउट हात. ते बघा, अक्षय पण. मला जमत नाही, मी एका हाताने चालवू शकते जास्तीत जास्त. सगळ्या तिघांचे काहीतरी नाटक चालू आहे. आता आपण आलो आपल्या चहाच्या स्पॉटवर आणि इकडे आहे आपला चहा प्यायचा स्पॉट. कोणीच नाही. बघा, या बाकड्यांवर बसून आपण चहा पिऊ शकतो. इकडे सावली जास्त आहे पण इकडे 3च खुर्च्या आहेत. कुठे मध्ये? तिकडे पण बसू शकतो. चालेल, कारण इकडे ऊन लागेल ना खूप. चौथा व्हायला तर वाट लागेल त्याची. तर थोडा उशीर झाला आहे आणि ऊन आलं म्हणून नेहमीचा स्पॉट चेंज केला आहे. तर आम्ही या पार्कमध्ये बसलो आहे चहा प्यायला. हा अक्षयचा सॅनिटायझर आहे. काढायचे. मिस्टर अक्षय कटिंग उठतोय. त्यानेच बनवलं ना चहा. खतरनाक गरम असेल ना, असं वाटतं आत्ताच गॅसवरनं काढलं. पहिले एवढा प्या, मग ऍड करू आपण. गरम गरम पहिले एवढंच आम्ही देत नाही जास्त. सॉरी, त्यांनी बनवलं. तो जेवढं देईल तेवढंच पिऊ शकतो. आता बरोबर हवा आहे. आत्ताच खाल्लेले स्नॅक्स जिरवायचा प्रयत्न करता येते. तुम्ही म्हणत असाल की इथे लहान मुलांच्या पार्कमध्ये अस्मिता कशाला बसली, तर त्या लहान मुलांचा वडील तिथे वरती जाऊन बसलेला आहे. मस्त चिल मारून झोपतोय तो. असं लहान मोठ्यांचं काही नाही, कोणी येऊ शकतं. सगळ्यांना अलाउड आहे, कारण साईज पण बघा ना त्याची. इथे फॅमिली आली आहे फिशिंग करायला. अजून 2 लोक गेलेले आहेत स्विंगवर. कसं वाटतंय? हवा येते ना मस्त. हे हळू रोलर कोस्टर नाहीये, स्विंग आहे साधं. टर्न व्हायची भीती वाटते. हो. आपली पिकनिक आटपलेली आहे. तर पॅकअप करतो आणि निघूया. इथेच डस्टबिन आहे सगळा कचरा टाकायला. आणि आता जास्तीत जास्त 15 मिनिटाचा रस्ता आहे घरी पोचायला. आज थोडं जास्त दमायला झालं ना. फक्त हे हाच
ऊन होतं त्यामुळे. कसं वाटली आजची राईड? दमायला झाला कारण ऊन होतं. ऊन जास्त होतं. तुला मजा आली पण लास्ट चहा केल्यानंतरचा सेशन चांगला नव्हता. कारण पण आराम केला होता ना खूप. पण तरी एवढा डिस्टन्स नव्हता म्हणून बरं आहे. थोडा अजून एक्स्ट्रा असता. येस पण मजा आली. फायनली दमून सगळे घरी आलोय. तर आता मी सायकलिंग करून आलो. सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि खायला आम्ही सबवे मागवलं कारण फास्ट तेच येणार होतं. तर खाली आलाय उबर इट्सवाला ड्रायव्हर. तर अस्मिता खाली गेली आहे आणायला. आणि आज ऑलमोस्ट 15 किलोमीटर सायकलिंग केलं आपण. सगळे जॉईंट्स दुखतात. काल मी बोटिंग केलं त्याच्यामध्ये अप्पर बॉडी फुल गेली कामातून. मग त्याच्यानंतर कालच सायकलिंग केलं आणि आज पण सायकलिंग केलं. फुल शरीर टॉप टू बॉटम सगळे जॉईंट्स दुखतात. मग आता आज आम्ही आराम करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक चॅलेंज व्हिडिओ आम्ही शूट करणार आहोत. तो हा व्हिडिओ असेल की नाही माहीत नाही पण त्याच्यासाठी जी सामग्री लागते ती आम्ही घ्यायला जाणार आहोत आज रात्री. अस्मिता आली आहे जेवण घेऊन. हो सगळे फूट लॉंग आहेत ना. 4 लोक 4 फूट लॉंग. एक मोठे फूट लॉंग दाबल्यानंतर आता आपण खाणार आहोत वॉटरमेलन मिठाई. वॉटरमेलन वाव. हे मी माझ्या अमेरिकन कलिग्सना खायला नेलं होतं. आवडलं होतं. 5:20 आलेत. सगळे आपापल्या रूम मध्ये झोपलेले आणि हा इथे सोफ्यावर सांडलाय आणि जोरदार अलार्म वाजवतोय. ऐकू आलं होतं. हो म्हणूनच जाग आली. मिशन अकॉम्प्लिश्ड. सायकलिंगला जायचं म्हणजे पायच उलट्यावर मला डोक्यावर मारत. एक्साइटेड आहात तुम्ही सगळे? आणि आधी या चॅलेंजचं शॉपिंग करायला मी जाणार होतो. खाऊन पिऊन जाणार होतो पण नंतर विचार केला की पोट भरलेलं असेल तर दुसरं जेवण बघायला मजा येणार नाही. म्हणून आता आम्हाला खाऊन पिऊन झोपून उठून मस्त आता पोट रिकामा नाही आहे पण खाण्यालायक झालेलं आहे. येस. म्हणून आता आपल्याला स्नॅक्स नीट सिलेक्ट करता येईल. हो गाडी इकडे आहे मी इकडे जात होतो. आता मी चॅलेंज व्हिडिओसाठी सगळं सामान घ्यायला गेलो आणि आता सगळं सेटअप केलेलं आहे आम्ही. टीव्हीवर व्हाईट कलरचा लाईट लावणार आहे म्हणजे थोडा कारण या सेक्शनमध्ये जरा लाईटची कमी आहे. इकडे खूप लाईट्स आहेत. तर आता सेटअप करून ठेवलेला आहे पण हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये येणार नाहीये. हा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कारण ह्याला मला एडिट करायला खूप वेळ लागणार आहे. महिनाभर तरी लागेल असं मला वाटतं कारण मल्टिपल अँगलवालं ह्याच्यामध्ये फुटेज आहे आणि मल्टिपल लोकांकडनं आलेलं फुटेज आहे. सो आता थोडा लास्ट प्रेप करतोय आम्ही आणि त्याच्यानंतर चॅलेंज चालू करू. आता 10 वाजलेत आणि भूक पण लागली आहे. सो आता रेडी. हे बिहाइंड द सीन्स होतं. आज आषाढी एकादशी आहे म्हणून विठ्ठलाची गाणी लावली आहेत. अक्षय आंघोळ करून दिवा लावतोय. अस्मिता ढोकळा आणि चहा बनवते. तर आता मी सगळे रेडी झालोय. ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर अस्मिता कुठेतरी गायब झाली. आली. हा तर आता हे लोक निघतायत पण त्याआधी आपण चाललोय जय भवानी वडापावला. आणि नुसता वडापाव ना तिकडे स्नॅक्स आणि चाट वगैरे पण मिळतं. सो ते खायचं आणि मग त्याच्यानंतर हे लोक घरी जातील आणि मी माझ्या घरी येईन. सो चला आता जाऊया. आता मी पोचलोय जय भवानी वडापावला. मी माझ्या गाडीने आलोय. हे लोक त्यांच्या गाडीने आले कारण त्यांना पुढे जायचं. अरे त्या सिग्नलला मी थांबलो आणि मला पुढे जाऊन राईड दाखवत होता. आमचं तेच डिस्कशन झालं. नंतर तू घेतली तर मी पण घेतली. आता मी पोचलो इकडे. ऑर्डर केलंय. काय ऑर्डर केलं ते आल्यावर दाखवतो. आणि हे असं जय भवानी वडापाव आहे. कोण कुत्रा नाही इकडे कारण आता 4 वाजलेले आहेत संडेचे. छोटंसं आहे. हां थोडंसं उघड्यावर वाटतंय मला सगळं. ही दाबेली आलेली आहे. आम्ही सगळं एक एक घेतलं ट्राय करायला. सगळं मिक्स अँड मॅच करून खाणार आहोत. पहिली आपली दाबेली आली आहे बटरनी थपथपलेली आणि शेव. आणि शेव. दाबेली हा प्रकार मला एवढा काय खास आवडत नाही. तरी एक तुकडा खावा लागला. तरी आवडत नाही तरी मी खातो. अजून आयटम आलेले आहेत. शेजवान नूडल्स
व्हेज फ्राईड राईस आणि दहीपुरी. क्वांटिटी चांगली, 10 पुऱ्या मिळाल्या आहेत. आणि बीटरूट पण घातलेले आहेत आपण. आता आपलं राहिलं आहे वडापाव आणि CTC सँडविच म्हणून काहीतरी होता, म्हणून ट्राय करण्यासाठी मागवलं आहे. वडापाव आलेला आहे, दिसतो तरी छान आहे पण. आणि मिरचीची साईज बघा. पॅकेटमध्ये चटणी पण आहे. हे CTC सँडविच म्हणून काहीतरी मागवलं होतं, पण हे एकाच स्लाइसचं सँडविच आहे. आणि CTCचा फुल फॉर्म मला माहीत नाही, पण चीज आणि टोस्ट तर आहे. तिसरा चीज चिली टोस्ट असेल. नाही, चीज टोस्ट चिली चिली. आमचं खाऊन झालं आहे आणि आम्ही 2 मिल्कशेक घेतले ट्राय करायला, कारण तो बोलला की इकडचे मिल्कशेक चांगले आहेत. तर आम्ही घेतला आहे एक चिकू मिल्कशेक आणि एक थंडाई मिल्कशेक. आणि आता मी 1/2 करून पिणार आहे. तर खाऊन पिऊन झालेलं आहे, मिल्कशेक पण पिऊन झालेलं आहे. आता हे तिघे निघत आहेत आणि किती वाजता पोहोचला? 8 वाजता. ओके, तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.